आपल्याकडे परंपरागत आपण अनेक सण उत्सव नेहमी साजरे करत असतो. असं म्हटलं जातं भारतीय समाज हा उत्सवप्रिय समाज आहे. या सगळ्या उत्सवांचं, या सगळ्या परंपरांचं जर का आपण विश्लेषण जर का केलं तर त्याच्यामागे एकच मुख्य उद्देश होता की अधिकाधिक लोकांनी एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधावा, ओळखी वाढवाव्यात, नातेसंबंध वाढवावेत. उदाहरणार्थ, ज्या वेळेला आपल्या संस्कृतीमध्ये लग्न होतं, एक मुलगा आणि एक मुलीचं लग्न होतं, त्याच्यानंतर आपल्याकडे अशी परंपरा आहे की पूर्ण वर्षभर आपण त्या मुलीचे वेगवेगळे सण साजरे केले जातात. अगदी संक्रांतीपासून जी सुरुवात होते ती अगदी दिवाळीपर्यंत वेगवेगळे सण आपण साजरे करतो. आणि या प्रत्येक सणाच्या वेळेला ते नवरा बायको त्यांच्या घरच्या मंडळींसकट मुलीच्या माहेरी जातात. मुलीच्या माहेरच्या लोकांनी इतर नातेवाईकांना बोलवलेलं असतं. कधी मुलीचे लोक नवरा मुलाकडे येतात. उद्देश एकच होता की या निमित्ताने एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात. आपला प्रत्येक सण जर का घेतला तर प्रत्येक सणामागे पण कल्पना हीच आहे, हीच कन्सेप्ट होती आपली. त्यामुळे नेटवर्किंग म्हणजेच ओळखी वाढवणं हे आपल्याला काही नवीन नाहीये. आणि आपल्या भारतातली लोकसंख्या लक्षात घेता, आपल्या भारतीयांचा स्वभाव लक्षात घेता आपण मुळातच उत्सवप्रिय लोक आहोत. आपण मुळातच ओळखी वाढवण्यासाठीच काम करत असतो सातत्याने. पण जेव्हा आपण व्यावसायिक म्हणून काम करायला सुरुवात करतो त्यावेळेला व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये नुसत्या ओळखी वाढवणं असं न म्हणता त्यालाच सिस्टमॅटिक पद्धतीने जेव्हा आपण करतो, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण जेव्हा ओळखी वाढवतो, आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ओळखी वाढवतो, त्यावेळेला त्याला नेटवर्किंग म्हटलं जातं. खास करून कॉम्प्युटरच्या युगानंतर नेटवर्किंग हा शब्द वाढायला लागला. नेटवर्किंग म्हणजे सगळं कॉम्प्युटरचं जाळं, वायर्सचं जाळं, सगळे कॉम्प्युटर एकमेकांना नेटवर्किंगनी जोडलेले असतात. त्याच्यामुळे कुठल्याही कॉम्प्युटरवर काम केलं तरी सगळ्या कॉम्प्युटरमधून ते ॲक्सेस होऊ शकतं. त्याला नेटवर्किंग हा शब्द आला. मग आपल्या व्यवसायामध्ये अनेक लोकांना जेव्हा आपण जोडतो, त्यांच्याशी ओळखी वाढवतो, नातेसंबंध तयार करतो, संपर्क तयार करतो, त्यावेळेला त्याला नेटवर्किंग म्हटलं जातं. आता आपण असा विचार करूया की नेटवर्किंगची मुळात गरज काय उद्योग व्यवसायामध्ये. आपण जर का असं म्हटलं की आपण एका निर्जन बेटावरती गेलो आणि त्या निर्जन बेटावरती फक्त तुम्ही एकटे आहात. तुमच्या आजूबाजूला रिसोर्सेस खूप आहेत, साधन समृद्धी खूप आहे, तुमच्याकडे पैसे पण खूप आहे, पण तुम्ही त्या बेटावरती एकटेच आहात. आता मला एक सांगा की जर का तुम्ही त्या बेटावरती एकटेच आहात तर त्या बेटावरती सगळ्या साधन सामुग्रीसह भरपूर पैशासह तुम्हाला असं सांगण्यात आलं की आता तुम्ही तुमचा व्यवसाय चालू करा. तुम्ही कुठला व्यवसाय चालू कराल? गंमत अशी आहे की या निर्जन बेटावरती आपण आपला व्यवसायच नाही चालू करू शकणार. कारण मुळातच व्यवसाय करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. एक व्यक्ती देणारा पाहिजे, एक व्यक्ती घेणारा पाहिजे. मग एक प्रॉडक्ट देणारा असेल, एक प्रॉडक्ट घेणारा असेल. एक सर्व्हिसेस देणारा असेल, दुसरा सर्व्हिसेसचा लाभ घेणारा असेल. एक आयडिया देणारा असेल, दुसरा आयडिया घेणारा असेल. एक ज्ञान देणारा असेल, एक ज्ञान घेणारा असेल. म्हणजे जर का निर्जन बेटावरती आपण एकटेच आहोत आणि आपल्याला आदान प्रदान करण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी जर का दुसरा कोणीच व्यक्ती नसेल तर आपण कुठलाच व्यवसाय चालू करू शकणार नाही. म्हणजे एक कन्सेप्ट मात्र क्लिअर आहे की जर का व्यवसाय करायचा असेल तर तो दोन व्यक्तींमध्ये होऊ शकतो. आणि गंमत अशी आहे की या व्यवसायाचं चलन कुठलंही असू शकतं. म्हणजे पूर्वी पैशामध्ये व्यवहार चालायचा, हल्ली पैशामध्ये व्यवहार चालतो, पूर्वी बार्टर सिस्टीमने व्यवहार चालायचा. म्हणजे पूर्वी पैसा हे चलन नव्हतं, तर कोणी गहू दिले त्याच्या बदल्यात मी त्याला कापड दिलं, कोणी आणखीन एखादी वस्तू दिली त्याच्या बदल्यात मी त्याला दुसरी वस्तू दिली. सो चलन काहीही असू शकतं, पण कमीत कमी दोन व्यक्ती पाहिजेत हे मात्र नक्की आहे. मग आपल्याला जर का आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींच्या संपर्कात आपण येणं, आपला व्यवसाय होणं, अधिकाधिक व्यक्तींच्या संपर्कात येणं, आपल्या व्यवसायाचा ब्रँड, आपल्या स्वतःचा ब्रँड अधिकाधिक लोकांना माहिती होणं, याच्यामधूनच व्यवसाय वाढतो. आणि ह्यालाच चांगल्या भाषेमध्ये नेटवर्किंग म्हणतात.
नेटवर्किंग हा शब्द भले अमेरिकन संस्कृतीमधून आला असला तरी सिस्टमॅटिक पद्धतीने व्यवस्थित आखणी करून नेटवर्किंग कसं करायचं, ओळखी कशा वाढवायच्या, त्याच्यामधून आपला व्यवसाय कसा वाढेल. तुम्ही आज जगामध्ये जर का बघितलं तर जगामध्ये जेवढ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या मोठ्या कंपन्या ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या प्रॉडक्ट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांच्या आयडिया, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांच्या सर्व्हिसेस पोहोचवू शकल्या त्या कंपन्या मोठ्या झाल्या. मग नेटवर्किंग करायला फक्त नुसती लोकच पाहिजेत का की जे आपल्या वस्तू, आयडिया, सर्व्हिसेस विकत घेतील? तर असं नाहीये. नेटवर्किंग म्हणजे नवीन नवीन लोकांच्या ओळखी करणं, आणि नवीन लोकांच्या ओळखी केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होत असतात. काय फायदे होऊ शकतात? एक तर मार्केटमध्ये नवीन नवीन काय गोष्टी येत आहेत ते आपल्याला नवीन लोकांशी बोलणं केल्यानंतर, इंटरॅक्शन केल्यानंतर कळू शकतं. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असायची आवश्यकता नाही किंवा दरवेळेला आपल्याला असेलच असंही आपण नाही सांगू शकत. इतर लोकांच्या ओळखीमधून त्यांचं असलेलं ज्ञान ते आपल्याबरोबर ज्यावेळेला शेअर करतात त्यावेळेला आपल्याला आपलं ज्ञान आपलं ज्ञान वाढवत जाऊ शकतो. म्हणजे ज्ञान मिळू शकतं, अनुभव मिळू शकतो, त्यांच्याकडचे स्किलसेट्स आपल्याला मिळू शकतात, बाजारामध्ये नवीन काय गोष्टी येणार आहे ते कळू शकतं, नवीन नवीन प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजीज येत आहेत त्याची आपल्याला माहिती होऊ शकते. नवीन व्यक्तींना भेटण्यामधून आणखीन एक फायदा असा असतो की दरवेळेला उद्योग व्यवसायात मीच शिकल्यानंतर ते अप्लाय करीन, ते अप्लाय करताना मला धक्का लागला, ठेच लागली तर मीच खड्ड्यात जाईन आणि परत शिकीन आणि परत नवीन गोष्ट अप्लाय करीन, याची गरज नाहीये. आज वेळ अशी आलेली आहे की जग खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे दरवेळेला मीच अनुभव घेईन, मीच शिकेन त्या अनुभवातून, आणि ती शिकण्याची किंमतही खूप मोठी असते. त्याच्यामुळे इतर लोकांच्या अनुभवातून आपण शिकणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. त्याच्यामुळे ओळखी वाढवण्याचा, नवीन नवीन माणसांना भेटण्याचा आणखीन एक मुख्य फायदा असा आहे की त्यांच्या अनुभवामधून आपल्याला शिकायला मिळतं. आणखीन एक मुख्य फायदा, बाजारामध्ये नेहमी चढ उतार होत असतात आणि हे जेव्हा चढ उतार होतात त्यावेळेला आपला व्यवसायही कमी अधिक प्रमाणात वर खाली होत असतो. अनेक वेळेला अशी परिस्थिती असते की व्यवसाय करत असताना चांगल्या परिस्थितीपेक्षा अनेक वेळेला आपल्याला परिस्थितीशी लढण्याची जास्त गरज असते. अशा वेळेला ज्या वेळेला आपण इतर लोकांशी बोलतो, 4 लोकांशी बोलतो, त्यांची ओळख वाढते, त्याच्यामधून ते त्यांचा अनुभव जेव्हा आपल्याशी शेअर करतात त्यावेळेला आपल्याला लढण्यासाठी देखील एक प्रेरणा मिळते, इन्स्पिरेशन मिळतं, मोटिवेशन मिळतं. बँकांबरोबर व्यवहार कसे करायचे, पैसे कसे उभे करायचे, प्रत्येकाला माहितीच असतं असं काही नाही. त्याच्यामुळे इतर लोकांच्या ज्ञानामधून आपल्याला त्याची माहिती होणं. मी तुम्हाला सांगतो, कोणीही माणूस, कोणीही यशस्वी उद्योजक जन्मतः सगळं ज्ञान, सगळा अनुभव, पैसे हे काही घेऊन आलेलं नव्हतं. पण त्याच्या जशा ओळखी चांगल्या लोकांबरोबर व्हायला लागल्या, त्याच्या ओळखी जशा तज्ज्ञ लोकांबरोबर व्हायला लागल्या, त्याच्या ओळखी जशा त्याच्यासारखाच व्यवसाय करणाऱ्या इतर लोकांबरोबर व्हायला लागल्या, त्याच्यामधून तो समृद्ध झाला आणि त्याच्यामधून तो व्यवसाय वाढवायला लागला. अनेक छोटी उदाहरणं आपण बघू शकतो. मी तुम्हाला अगदी मायक्रोसॉफ्ट पासून ते रिलायन्स पासून ते टाटा पासून अशा सगळ्या कंपन्यांची आपल्याला उदाहरणं बघता येऊ शकतात की ज्या कंपन्या फक्त एका माणसाच्या जोरावरती मोठ्या नाही झाल्या. हो, तो माणूस पुढे होता, त्याचा ब्रँड समोर होता, पण त्या माणसाच्या अवतीभोवती जी लोक होती त्या लोकांमुळे ती कंपनी मोठी झाली, तो व्यवसाय मोठा झाला. त्याच्यामुळे नेटवर्किंग करून अधिकाधिक लोकांच्या ओळखी वाढवणं, त्यांच्याकडून अधिकाधिक ज्ञान मिळवलं, अनुभव मिळवणं, या सगळ्यामधून आपला व्यवसाय वाढवणं. आणि हे करायचं कसं, तर अतिशय सिस्टमॅटिक पद्धतीने. याचमुळे आपण नेटवर्किंग नक्की कसं करायचं हे याच्या पुढच्या भागांमध्ये शिकणार आहोत. धन्यवाद.